नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 9वी मधील विषय विज्ञान आपल्या पाठामध्ये पाहणार आहोत. एका नवीन घटकाला आपण सुरुवात करणार आहोत आणि आपल्या पाठाचं नाव आहे आनुवंशिकता व परिवर्तन आहे. आनुवंशिकता व परिवर्तन या पाठाच्या दरम्यान आपण विविध घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत आणि त्या दरम्यान आपण विविध घटक पाहणार की अनुवंशिकता म्हणजे काय बघायचं जाणार की या पाठामध्ये आपण अनुवंश म्हणजे काय आहोत की अनुवंश म्हणजे काय, अनुवंशिकता म्हणजे काय आहे, अनुवंशिकतेची जी लक्षणे आहेत त्या लक्षणाचे प्रकटीकरण कोणत्या प्रकारचे आहे, त्याचप्रमाणे मेंडेलच्या अनुवंशिकतेचे सिद्धांत आणि जे गुणसूत्र आहेत त्यांच्या असामान्यतेमुळे होणारे जे रोग आहेत या सर्व विषयाची किंवा या सर्व घटकाविषयीची आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. चला तर आपण सुरुवात करणार आहोत स्पष्टीकरणाच्या माध्यमातून. म्हणून आपल्या सगळ्यांकडे अनुवंशिकता म्हणजे काय की माता पित्याचे जे गुण आहेत की एक सजीव दुसऱ्या सजीवासारखा निर्माण होणे, मग तो पक्ष्यामध्ये असो, प्राण्यामध्ये असो किंवा मानवामध्ये असो, की माता पित्याचे जे गुण आहेत ते मुलांच्या ज्या शरीर वाढीमध्ये येतात ही अनुवंशिकता आहे, हे जेनेटिक आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणणार आहोत, अनुवंशिकता म्हणणार. म्हणजे अनुवंश म्हणजे काय की जसं बघा आपण इथे तुम्हाला चित्रपटामध्ये सांगितलं आहे की सजीवातील गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीत कसे उतरतात याचा सामान्यपणे आणि मुख्यत्वे जनुकाचा अभ्यास करणारी जीवशास्त्राची एक शाखा आहे की ज्याप्रमाणे सजीवातील गुणधर्म काय आहे की एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये गुणधर्म हे संक्रमित होतात, म्हणजे पुढच्या पिढीला ते ट्रान्सफर केले जातात. ते संक्रमित करण्याचे जे मुख्यत्व जे जनुकाचा अभ्यास करणारी जी जीवशास्त्राची जी एक शाखा आहे अशा प्रकारे ते त्याला आपण काय म्हणतो, त्याला एक शाखा त्या निर्माण होते, म्हणजे त्याला काय आहे ते अनुवंश असं आपण त्याला म्हणणार आहोत. बघा या शाखेलाच अनुवंशिक शास्त्र असे म्हणणार. म्हणजे जी शाखा आहे त्या शाखेला अनुवंशिक शास्त्र असे आपण म्हणणार आहोत. पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेत नवीन संतती निर्माण होणे की एक प्रकारे नवीन संतती आपण निर्माण करतो असो, म्हणजेच अलैंगिक पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेने निर्माण होणाऱ्या सजीवात भेद सक्षम असतात. काय आहे भेद अशा प्रकारे याच्यामध्ये सक्षम आपल्याला दिसतात. तर जे लैंगिक प्रजननाने पुनरुत्पादित होणाऱ्या सजीवातील भेद हे तुलनेने जास्त असतात. त्याचे लैंगिक जे प्रजनन आहे त्याचे पुनरुत्पादन होण्याचे प्रजनन कसे आहे जास्त असतात. तर इथे दिले अनुवंशिकता. अनुवंशिकता म्हणजे काय, माता पित्याची शारीरिक किंवा मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेमध्ये काय म्हणणार आहोत, अनुवंशिकता म्हणणार आहोत. म्हणजे माता पित्याचे जे गुण आहेत तेच गुण मुलांमध्ये जे वाढीस लागतात किंवा तेच गुण संक्रमित होतात, म्हणजेच ही काय आहे पण एक प्रकारे आपण त्याला अनुवंशिकता असे पण म्हणणार आहोत. माता पित्याचे गुण हे संक्रमित केले जातात मुलांच्या मार्फत. म्हणूनच म्हणजे कुत्र्याची जी पिल्ले आहेत ते बघा कुत्र्यासारखी, तर मानवाची जी संतती आहे ती मुलांना ती मानवाची संपत्ती ती मानवासारखीच दिसणार आहे. अनुवंशिकता लक्षणे व लक्षणाचे प्रकटीकरण हे कशा प्रकारे होते बघा आपण पाठाच्या दरम्यान पाहणार आहोत. माता पिता व संतती याच्यात खूपसे असले तरी लहान मोठे भेद असतात की याच्यामध्ये जरा साम्य जरी असले तरी त्याच्यामध्ये खूप सारे भेद आहे. ते चुकीची प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे की याच्यामध्ये जरी साम्य असलं तरी लहान मोठे काय आहेत एक भेद आपल्याला दिसतात की काहीतरी त्याच्यामध्ये देखील आपल्याला हे त्रुटी दिसून येतात. हे साम्य भेद अनुवंशिकतेने असू शकतात. मग हे जे भेद आहेत ते कसे आहेत असले तरी की हे भेद हे काय आहे अनुवंशिकतेचे परिणाम आहेत. त्या अनुवंशिकतेमुळेच हे भेद निर्माण होत असतात. बघा पेशी अंतर्गत जे प्रथिने आहे संश्लेषणासाठी आवश्यक अशा माहितीचा साठा याच्यामध्ये असतो की आवश्यक जी माहिती आहे त्याचा साठा याच्यामध्ये उपलब्ध असतो. ज्या खंडामध्ये विशिष्ट प्रथिनासंबंधी सर्व माहिती साठवली असते त्याला या प्रथिनेसाठीचे काय म्हणले जातात, जनुक म्हणले जातात. आता जनुक म्हणजे काय ते बघा क्लिअर झालं की ज्या खंडामध्ये विशिष्ट प्रथिनासंबंधी सर्व माहिती साठवली जाते त्याला आपण काय म्हणणार आहोत, जनुके म्हणणार आहोत. मग गुणसूत्रे म्हणजे काय आहे की सजीवांच्या पेशी केंद्रकात असणारा व अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे काय आहे, गुणसूत्र आहे. परीक्षेला एका वाक्यामध्ये हा प्रश्न येऊ शकतो आणि विचारला जाऊ शकतो की सजीवाच्या पेशी केंद्रकात असणारा जे सजीवाचे जे पेशी केंद्रक आहे त्याच्यात असणारा व अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणाऱ्या घटकाला गुणसूत्र असे आपण म्हणणार आहोत. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तो मुख्यत्वे केंद्रक आम्ले व प्रथिने यांनी बनलेला असतो. तो कशाने बनलेला आहे, केंद्रक आम्ले व प्रथिने या दोन घटकांनी बनलेला आहे. अनुवंशिक गुणधर्माचा आराखडा सांकेतिक रूपात धारण करणाऱ्या जनुकाचे वास्तव्य याच घटकावर असते. आता त्यांचे जे काय याच घटकावर त्याचे वास्तव्य अवलंबून आहे. प्रत्येक सजीवाच्या गुणसूत्राची जी संख्या आहे ती विशिष्ट असते. प्रत्येक प्रकारे विशिष्ट असते म्हणजेच काय आहे, प्रत्येक जे गुणसूत्र आहे ते काय DNA बनलेले असतात, म्हणजे पेशी विभाजनाच्या मध्ये असतात ते. अशा प्रकारे आपल्याला अशा प्रकारे आपल्याला दंडाकृती आकारामध्ये ते आपल्याला इथे दिसत आहेत. अशा प्रकारे पेशी ह्या बनलेल्या असतात. प्रत्येक गुणसूत्रात एक संकुचित भाग असो त्याला प्राथमिक संकोचन किंवा गुणसूत्र बिंदू असे देखील आपण त्याला म्हणतात. प्राथमिक आणि गुणसूत्र बिंदू अशा दोन्ही प्रकारे आपण त्याला म्हणू शकतो. त्यामुळे गुणसूत्राचे दोन भाग पडतात. आता हे जे गुणसूत्र आहे, गुणसूत्र भुजा, पी भुजा, गुणसूत्र बिंदू, क्यू भुजा, म्हणजेच काय आहे याला मी म्हणणार म्हणजेच प्रत्येक भागात गुणसूत्र भुजा असे आपण त्यांना म्हणणार आहोत. विशिष्ट गुणसूत्रावरील गुणसूत्र बिंदूची जागा ही कशी आहे,
ठराविक आहे ना, ठराविक ठिकाणी जागा आहे, त्यामुळे गुणसूत्राचे देखील 4 प्रकार पडतात. बघा आता गुणसूत्राचे जे प्रकार आहेत ते कोणते प्रकारचे आहेत. पहिला आहे मध्यकेंद्री, म्हणजे या गुणसूत्रात गुणसूत्र बिंदू मध्यावर असतो व व्ही हे इंग्रजी मूळ अक्षरासारखे दिसते. कसे? व्ही अक्षरासारखे दिसते ते मध्यबिंदू. यात भुजा समान लांबीची असतात. जे भुजा आहे ती कशी आहे? समान लांबीची आहे. दुसरी आहे उपमध्यकेंद्री. उपकेंद्रामध्ये या गुणसूत्रात गुणसूत्र बिंदू मध्याच्या जवळपास असतो व हे एल ए इंग्रजी मूळ अक्षरासारखे दिसतं. पहिलं व्ही आहे, दुसरं एल ए अक्षरासारखं आपल्याला इथे दिसत आहे. व यात जे गुणसूत्र जो आहे ते भुजा दुसऱ्यापेक्षा थोडी छोट्या आकारामध्ये दिसते. हे झालं उपकेंद्रामध्ये, म्हणजे 2 आहे. तिसरं आहे अग्रकेंद्री. अग्रकेंद्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे? या गुणसूत्रात गुणसूत्र बिंदू टोकाजवळ असते व जे या इंग्रजी अक्षरासारखे असून यात एक गुणसूत्र म्हणजे खूपच मोठी व दुसरी अक्षरासारखी छोटी असते. हे अग्रकेंद्राचं आपण विचारामध्ये माहिती पाहत आहोत. अशा प्रकारे छोट्या प्रकारचे दिसते. आणि जे चौथं आहे जे अंतकेंद्रीय आहे. 4 प्रकार आहेत अंतकेंद्रीय या गुणसूत्र बिंदू हे कुठे आहे? टोकाला असते. म्हणजेच हे गुणसूत्र आ या इंग्रजी अक्षरासारखे असून एकच गुणसूत्र भुजा याच्यामध्ये आपल्याला आढळून येते. चला आता हे सामान्यतः काही पेशी गुणसूत्राच्या ज्या जोड्या असतात त्या जोडीतील जे गुणसूत्र आहे ते आकार व रचनेसारखे असल्यास त्यांना समजातीय गुणसूत्रे असे देखील म्हटले जाते. काय म्हटले ते? समजातीय गुणसूत्र असे देखील म्हटले जाते. तर आकार व रचनेसारखी नसल्यास त्यांना विजातीय गुणसूत्र असे देखील म्हणतात. त्याला काय म्हटलं? विजातीय असं म्हणतात. जे लैंगिक प्रजनन करणाऱ्या सजीवात गुणसूत्राची एक जोडी अन्य जोडीपेक्षा कशी आहे ही वेगळ्या प्रकारची बघा इथे दिसून बघा चित्रामध्ये ते तुम्हाला इथे दिसत आहे. या जोडीचे गुणसूत्र लिंग गुणसूत्रे व अन्य गुणसूत्रांना अलैंगिक गुणसूत्रे असे देखील आपण त्यांना म्हणत आहोत. आता डीएनए म्हणजे आपल्या शरीरात असलेला जो डीएनए आहे बघा, आता त्यांनी दिले गुणसूत्रे मुख्यतः डीएनए ही ची बनलेली असतात. व इसवी सन 1869 साली जीवरसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक मिशर यांनी या अमलाचा शोध लावला. आता जे आपले जे शास्त्रज्ञ आहेत की जॉन फ्रेडरिक मिशर यांनी हा जो शोध लावला हे एक म्हणून की एक जीवशास्त्रज्ञ तज्ज्ञ आहेत. हे एक स्वित्झर्लंडमध्ये यांचा जन्म झाला आहे. 18व्या शतकामधले आहेत. स्वित्झर्लंडमध्ये त्यांचा जन्म होऊन त्यांनी एक मोठी पदवी घेतलेली आहे. आणि मुलांना त्यांनी एक प्रतिष्ठित घरामधले देखील ते आहेत. आणि त्यांनी या डीएनएच्या मात्राचा त्यांनी शोध लावला आहे. 3 गुणसूत्राचा शोध लावला आहे की डीएनएच्या मध्यमध्ये असलेली ज्या प्रक्रिया आहेत त्या कशा प्रकारे आहेत याचा देखील त्यांनी एक शोध लावलेला आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी जे डीएन फ्रेडरिक मिशर हे अमलाचा त्यांनी शोध लावला आहे. म्हणजे त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो मुलांना त्यांनी नायट्रोजनचा शोध लावला आहे, नायट्रिक आम्लाचा शोध लावला. आणि त्याचप्रमाणे त्यांनी मुलांना आपली जे अनुवंशिकता आहे त्याच्याबद्दलचा देखील त्यांनी याच्यामध्ये शोध लावलेला आपण पाहत आहोत. तर अशा प्रकारे यांनी या आम्लाचा शोध आपल्याला 3 प्रकारचा त्यांनी शोध लावलेला आहे. हे देखील आपलं झालेलं आहे. हे आम्ल केंद्रकात सापडले म्हणून याचे नाव केंद्रक आम्ल ठेवण्यात आलेले आहे. काय आहे? केंद्रक आम्ल ठेवण्यात आलेले आहे. डीएनएची रेणू सर्व सजीवामध्ये आढळते. आता जो डीएनए जे सर्व सजीव आहेत त्या सर्व सजीवामध्ये हे डीएनएची रेणू आपल्याला प्रामुख्याने आढळून येत असतात. हे रेणू पेशीचे कार्य, वाढ, विभाजन नियंत्रित करतात म्हणून यांना प्रधान रेणू असे देखील आपण त्यांना म्हटलेले आहे. काय म्हटले आहे? प्रधान रेणू. डीएनए ही रेणूची जी संख्या आहे रचना सर्व सजीवात ही सारखीच असते. जी सर्व सजीव आहेत त्या सर्व सजीवामध्ये सारखीच आहे. पण तसंच डीएनएची आणखीन एक जे संशोधन आहे ते कोणी केलं? इसवी सन 1953 साली वॅटसन व क्रेग यांनी या रेणूच्या रचनेची प्रतिकृती तयार केली आहे. तर अशा प्रकारचे हे देखील एक जीवशास्त्रज्ञ तज्ज्ञ आहेत. आणि जे आपले आहे जे शास्त्रज्ञ आहे वॅटसन आणि क्रेग या दोघांनीही मिळून डीएनएचा त्यांनी शोध लावला आहे. त्यांना त्याच्यासाठी एक नोबेल पारितोषिक देखील देण्यात आलेलं आहे. आणि त्यांनी देखील डीएनएच्या रेणूसूत्राची त्यांनी अधिक माहिती त्यांनी मिळवलेली आहे. आणि त्यासाठी त्यांना देखील एक पारितोषिक मिळालेलं आहे. तर या दोन्ही शास्त्रज्ञांनी त्यांनी माहिती केली आहे. या रचनेत द्विसर्पिबल रचना असे देखील म्हटले जात आहे. कोणते आहे? ही रचना पिळवलेल्या शिडीप्रमाणे तिथे तुम्हाला दिसत आहे. या प्रतिकृतीत न्यूक्लियोटाइडचे जे 2 समांतर धागे एकमेकाभोवती काय आहेत? हे लपटलेले आहेत. जसं तुम्हाला दिसतं की एकात एक लपट आहे बघा. प्रतिकृतीमध्ये 2 समांतर धागे एकमेकाभोवती अशा प्रकारे हे लपटलेले असे तुम्ही इथे पाहू शकता. त्याचप्रमाणे प्रत्येक धागा न्यूक्लियोटाइड नावाच्या अनेक लहान रेणूचा हा बनलेला आहे. जो प्रत्येक धागा आहे तो न्यूक्लियोटाइडचा आहे. नायट्रोजनयुक्त पदार्थ ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन व थायमिन अशा 4 प्रकारचे याच्यामध्ये असतात. किती आहे? असे 4 प्रकार असतात बघा. हे 4 प्रकारचे याचे असतात. यापैकी ॲडेनिन व ग्वाइन यांना इप्युरिस, सायटोसिन व थायमिन यांना पिरॅमिड्स असे म्हणतात. बघा इथे तुम्हाला 4 प्रकार असे म्हणजे दिसत आहे. ॲडेनिन, ग्वानिन, पिरॅमिड्स आणि सायटोसिन हे पिरॅमिड्स असे म्हणतात. न्यूक्लियोटाइडची जी रचना आहे ती कशी आहे? साखळीसारखी आहे. म्हणजे चेन सिस्टम आहे. नायट्रोजनयुक्त पदार्थ 4 प्रकारचे असल्याने न्यूक्लियोटाइड सुद्धा या 4 प्रकारचे असतात. किती आहे? 4 प्रकारचे असतात न्यूक्लियोटाइड. डीएनएचे 2 रेणू धागे म्हणजेच काय आहे? 2 खांब आहे. डीएनएचे 2 रेणू म्हणजेच काय? 2 खांब आहेत. प्रत्येक खांब आळीपाळीने शर्करेचा रेणू व फॉस्फरिक आम्ल याचा बनलेला आहे.
पद आहे तो प्रत्येक पायरी ही नायट्रोजनयुक्त पदार्थाची असते. जी प्रत्येकची पायरी आहे ती कशी आहे, नायट्रोजन पदार्थाची. व नेहमीचे ॲडेनिन हा थायमिन बरोबर आणि ग्वाईन हा सायोटिन्स हा बरोबर जोडी करत आहे. काय आहे, मग प्रत्येक व्यक्ती डीएनएच्या आराखड्यामध्ये हा शोधला जातो. आणि जे प्रत्येक व्यक्तीच्या डीएनए मध्ये आराखडा शोधला जातो वंश ओळखण्यासाठी किंवा गुन्हेगाराला ओळखण्यासाठी याचा उपयोग करतात. की ती व्यक्ती याच व्यक्तीची जर संभाषित आहे का किंवा त्याच्या रिलेशनमध्ये आहे का ते ओळखण्यासाठी देखील डीएनएची चौकशी केली जाते. त्याचप्रमाणे गुन्हेगाराला देखील ओळखण्यासाठी डीएनएचं महत्त्वाचं कार्य याच्यामध्ये केलं जातं. आता जनुके म्हणजेच काय आहे, जीन्स आहे. प्रत्येक गुणसूत्र एकाच डीएनए रेणूचे बनलेले असतात. जे प्रत्येक गुणसूत्र एका डीएनएचे आहे त्या डीएनए मधील रेणूखंडांना जुनुके असे म्हटले जाते. काय म्हटले, जुनुके. न्यूक्लिओटाइड्सच्या विविधपूर्ण मांडणीमुळे भिन्न तऱ्हेचे जुनुके हे कसे होतात, तयार होत असतात. न्यूक्लिओटाइडच्या विविधपूर्ण जुनुके हे पेशीच्या व शरीराच्या रचनेवर कार्यावर काय करतात, नियंत्रण ठेवण्याचं काम करतात. तसेच ते अनुवांशिकता लक्षणे मातापित्याकडून त्याच्या संततीमध्ये म्हणजे मातापित्याकडून त्यांच्या संततीमध्ये ते संक्रमित होण्याचे काम करतात. ते तिथे पुढे ढकलले जातात. म्हणून त्यांना अनुवांशिकतेचे जे कार्यकारी घटक म्हणतात. म्हणून त्यांना काय म्हणणार, कार्यकारी घटक असे देखील म्हणतात. म्हणजे जनुकामध्ये प्रथिनाच्या निर्मितीविषयक माहिती ही अशा प्रकारे साठवली जाते. RNA म्हणजे काय आहे की RNA हे पेशीतील दुसरे महत्त्वाचे न्यूक्लिक आम्ल आहे. हे आम्ल रायबोज, शर्करा, फॉस्फेटचे रेणू आणि ग्वानिन, सायटोसिन, ॲडेनिन व इन्सुलिन या 4 नायट्रोजनयुक्त पदार्थांनी तयार केलेले आहे किंवा बनलेले आहेत. बघा इथे दिलेले आहे 4 पदार्थांनी बनलेले आहेत. म्हणजेच रायबोज, शर्करा, फॉस्फेटचा रेणू व एक नायट्रोजनयुक्त पदार्थाचा रेणू याच्या संयोगातून एक कडी ही महत्त्वपूर्ण की संयोगातून एक कडी म्हणजेच न्यूक्लियोटाइड तयार होतो. म्हणजेच अशा अनेक कड्याचा RNA रेणू अशा प्रकारे हा महारेणू तयार होत असतो. म्हणजेच कार्यपर्यानुसार त्याचे 3 प्रकार पडतात. किती पडतात, 3. म्हणजे रायझोबल RNA जे RNA प्रथिने शोषण्याचे हे काम करत असते. हा झाला पहिला प्रकार. दुसरा आहे मेसेंजर म्हणजे RNA म्हणजे प्रथिने निर्मितीचा संदेश देणारा दूत रेणू आहे, मेसेज देण्याचं जो काम करतो. आणि जो तिसरा आहे ट्रान्सफर RNA म्हणजेच काय, वरील संदेशानुसार अमिनो आम्लाच्या रेणू रायझोमपर्यंत आणणारा RNAचा हा जो रेणू. असे 3 प्रकार आपण या पाठाच्या दरम्यान पाहिले आहे. बरोबर. मग मेंडेलियाच्या अनुवंशिकतेचा सिद्धांत आहे तो कोणत्या प्रकारचा आहे बघा, त्यांनी सांगितले. बघा मातापित्याकडून संततीमध्ये समान प्रमाणात काय होतात, जुनुके पदार्थ तयार होतात. म्हणजे मातापित्याचे जे गुण आहेत ते मुलांमध्ये जातात. म्हणजे यावरून लक्षणाच्या अनुवंशिकतेचे काय आहे, सिद्धांत हा आधारित आहे. तर मग संततीमध्ये कोणती लक्षणे आढळतात, जी मातापित्यामध्ये आहे ती संततीमध्ये आढळतात. यावर मेंडेलियाने संशोधन केले व अनुवंशिकतेसाठी कारणीभूत असणाऱ्या प्रमुख सिद्धांताची मांडणी केली. हे देखील एक मोठे शास्त्रज्ञ आहेत जे मेंडेल, की त्यांनी देखील जुनुकावरती डीएनएवरती त्यांनी संशोधन करून त्यांनी प्रमुख सिद्धांतांची अशा प्रकारे एक महत्त्वाची मांडणी केली आहे. की मेंडेलियाने सर्व प्रयोग वाटण्याच्या झाडामध्ये आढळणाऱ्या दृश्य लक्षणावर आधारित होते. म्हणजे त्यांनी वनस्पतीवर हा जो प्रयोग केला आहे ही लक्षणे पुढील प्रमाणे. मग त्यांना त्या लक्षणामध्ये काय आढळून आलेलं आहे बघा, पाहणार आहोत. मेंडेलच्या प्रयोगाचे निश्चित स्पष्ट होण्यासाठी पुढील 2 प्रकारचे संकर विचारात घेतले. त्यांनी 2 प्रकारचे विचार त्यांनी घेतले. मेंडेलचा एक संकर हा संततीचा काय आहे, प्रयोग आहे. तर मेंडेलने जे प्रयोग केले त्यात विरुद्ध लक्षणाची एकच जोडी असलेल्या वाटण्याच्या झाडामध्ये संकर घडून आणले. की एकच वाटण्याची जोडी त्याच्यामध्ये संकर आहे. अशा प्रकारच्या संकराला एक संकर म्हणा, ज्याच्यामध्ये एक वाटण त्याच्यामध्ये एक संकर म्हणणार. एक संकर गुणोत्तराचा अभ्यास करण्यासाठी आपण उंची हे लक्षण घेऊन उंच असणाऱ्या व बुटकी उंची असणाऱ्या वाटण्याच्या झाडाचे उदाहरण घेऊ. त्यांनी 2 झाडाची उदाहरणे घेतली, एक कमी उंचीची आणि एक उंच वाटची. त्याला जनक पिढी म्हणजे PNA म्हणणार. म्हणजे उंची व बुटकी उंची असणारी झाडे संकरासाठी वापरण्यात आली आणि 2 प्रकारची झाडे ते वापरून त्याचा प्रयोग करणार. म्हणजेच म्हणून ही पिढी कशी आहे, जनक पिढी म्हणजे P आहे. म्हणजेच मेंडेलने उंच व बुटक्या झाडांना अनुक्रमे प्रभावी व अप्रभावी असे शब्द वापरले. प्रभावी व अप्रभावी बघा अशा प्रकारे. म्हणजेच हे उंच झाड प्रभावी कारण पुढील पिढीतील सर्व झाडे कशी आहेत, उंच आहेत. बुटक्या झाडांना अप्रभावी शब्द वापरले कारण हे लक्षणे कसे आहेत, पुढच्या पिढीमध्ये F1 आढळले नाही आहेत. हा प्रयोग पेनेट स्क्वेअर पद्धतीने देखील मांडला आहे. जो पेनेट स्क्वेअर आहे त्या पद्धतीने बघा अशा प्रकारे मांडलाय की घामडेलचा एक संकर सतीचा जो प्रयोग आहे, जनक पिढी 1 इथे दिले आहे स्वरूपी उंची. बघा इथे दिले आहे स्वरूपी तर उंच बुटकी जनक विद्या TT जेव्हा TT पहिली पिढी F1 आणि
TT स्वरूपाचा उंच जनक पिढी, P2 F1च्या स्वरूपाचा उंच उंच जनक पिढी TT उंच. तर अशा प्रकारे TT केले आहे युग्मक दुसरी पिढी P2, स्त्रीयुग्मक TT आणि अशा प्रकारे आपण याच्यामध्ये जो हा प्रयोग आहे मेंडेलियनचा अनुवंशिकतेचा सिद्धांत ते मांडलेला आहे. यावरून मेंडेलियन असे प्रतिपादन केले की लक्षणाच्या संक्रमणासाठी कारणीभूत ठरणारे जे घटक आहे ते जोडीने आपल्याला आढळतात. जे कारणीभूत ठरणारे जे घटक आहेत ते कसे आपल्याला जोडी आढळतात. याच घटनाला आपण काय म्हणणार आहोत, जनुके म्हणणार आहोत. प्रभावी जनुके असे इंग्रजी लिपीतील मोठ्या तर अप्रभावी जनुके छोट्या अक्षरात दर्शवतात. बघा ही मोठ्या लिपीमध्ये म्हणजे कॅपिटल लिपी आणि याच्यामध्ये स्मॉल लिपीमध्ये देखील आपल्याला इथे अशा प्रकारे आढळतात. बी आणि बी बघा अशा प्रकारे 2 प्रकारामध्ये आपल्याला हे आढळतात. जनुके ही जोडीनेच आढळत असल्यामुळे उंच झाडासाठी TT तर बुटक्या झाडासाठी स्मॉल TT असे अक्षरे वापरतात. इथे कॅपिटल आहे आणि इथे स्मॉल TT आहे, इथे कॅपिटल TT आहे. तर जनुकाची जोडी युग्मक निर्मितीच्या वेळी कसे होते आहे, विभक्त देखील होत आहे. त्यामुळे टी घटक असणारे व टी अक्षर असणारे असे 2 प्रकारचे युग्मक इथे तयार केले जातात. तर आपण बघा पाहणार आहोत पहिल्या संतती पिढी म्हणजे जो F1 आहे त्याच्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत. बघा आता या प्रयोगात मेंडेलेला असे आढळले की पहिल्याच्या संतती पिढीतील जो F1 सर्व झाडे कशी आहेत, उंच आहे. जी झाडे कशी दिसत आहेत, उंच प्रकारची आपल्याला ही झाडे आपल्याला दिसत आहे. परंतु F1 पिढीतील उंच झाडे P1 पिढीतील झाडापेक्षा कशी आहेत, ही झाडे बघा कशी वेगळी आपल्याला दिसत आहे P1. कारण झाडाची जनक उंच व बुटकी झाडे, झाडाची जनक कशी आहेत, बुटकी आणि उंच आहेत. जे F1 पिढीतील सर्व झाडे उंच असली तरी त्यांच्यातील बुटक्या झाडांना कारणीभूत ठरणारी जी घटक आहेत. म्हणून F1 पिढीतील झाडाची स्वरूपविधी उंच असली तरी जनकविधी मिश्र स्वरूपाची आहे. ती कशी आहे, मिश्र स्वरूपाची आहे. दोन्ही फिक्स आहे. बघा इथे दिसत आहे. रूपिका स्वरूपविधी म्हणजे सजीवाची बाह्य रूपे किंवा दृश्य विश्लेषण म्हणजे कशी आहे, उंच किंवा बुटकी आहेत. म्हणजे ही जी झाडं दिसत आहेत ती बुटकी आहेत, परंतु ही जी झाडं आहेत ती कशी तुम्हाला दिसत आहेत, उंच प्रकारे तुम्हाला दिसत आहे. ती उंच माध्यमाची दिसत आहे. तर जुनुक विधी म्हणजे दृश्य लक्षणासाठी कारणीभूत असलेली जुनुकाची जी घटकाची जी जोडी आहे, बघा ही अशा प्रकारे ही एक जी जोडी आहे ही जनक पिढीतील उंच झाडाची जनक विधी म्हणजे TT असून ती एकाच प्रकारची TT युग्मके ही तयार करतात. कशी करतात, ती एकाच प्रकारची TT तयार करतात. F1 पिढीतील उंच झाडाची जनुक विधी हा कॅपिटल T आणि T असून अशा कॅपिटल T व स्मॉल T अशा 2 प्रकारची युग्मकेही तयार केली जातात. बघा याच्यामध्ये अशी दिसत आहेत. यावरून आपण असे म्हणू शकतो की F1 पिढीतील P1 पिढीतील उंच झाडे याची स्वरूपविधीता समान असली तरी जुनक विधी कसे आहेत, भिन्न प्रकारचे आढळतात. त्याच्यामध्ये कसे आहेत, भिन्न प्रकारचे आपल्याला आढळतात. म्हणजेच मेंडेलने हा जो प्रयोग पुढे सुरू ठेवला तो कसा आहे, F1 पिढीतील झाडाची संकलन होऊन दिलेले आहेत. म्हणजे त्यातून दुसरी संतती पिढी F2 तयार झाली. काय झाली आहे, F2 तयार झालेली आहे. दुसरी संतती पिढी म्हणजेच F2 आहे. मग ती कशी आहे बघा, दुसऱ्या संतती पिढीत उंच व बुटकी अशा दोन्ही प्रकारची झाडे इथे आपल्याला आढळत आहेत, उंच आणि बुटकी. मेंडेलच्या आकडेनुसार एकूण 929 वाटाण्याच्या झाडापैकी 705 झाडं ही उंच आहेत, तर 224 झाडे बुटकी आली. म्हणजे त्या झाडाचे स्वरूपविधी हे गुणोत्तर जवळपास कसे आलेले आहे, जे गुणोत्तर बघा उंच बरोबर 1 बुटके तर जनुकीय गुणोत्तर 1 TT कॅपिटल T 2 TT आहे 1 TT म्हणजे स्मॉल TT असे आलेले आहेत. अशा प्रकारे बघा त्यांनी गुणोत्तर काढलेले आहे. यावरून असा निष्कर्ष निघतो की स्वरूपाचा विचार करता F2 पिढीतील झाडे हे 2 प्रकारची, तर जनुकीय संकल्पनेनुसार ही 3 प्रकारची, 2 प्रकार आणि हे जे 3 प्रकारची झाडे आपल्याला इथे दिसत आहेत. मग हे प्रकार पुढील प्रमाण आहेत. मग हे प्रकार कोणकोणते आहेत, F1 शुद्ध प्रभावी कॅपिटल TT व उंच झाडे, तर सामान्य म्हणजे F2 शुद्ध अप्रभावी हे स्मॉल TT ही बुटकी झाडे. हे 2 प्रकार म्हणजे समवियोगी. म्हणजे F2 मिश्र प्रकारची कॅपिटल T आणि स्मॉल T म्हणजे उंच झाडे कसे विषमागे आहे. मग मेंडेलच्या द्विसंकर संतती ही कोणत्या प्रकारची आहे, बघा इथे दिले आहे. द्विसंकरात विरोधी लक्षणाच्या 2 जोड्याचा इथे समावेश होत आहे. किती आहे, या 2 जोड्यांचा इथे बघा 2 जोड्याचा समावेश. यात गोल पिवळ्या RRYY बीजाच्या झाडाचा सुरू करलेल्या हिरव्या RRY बीजाच्या झाडाची संकरण हा घडून आणलेला आहे. काय काढलाय, घडून आणलाय. यात बीजाचा जो रंग आहे तो तुम्हाला इथे बघा अशा 2 अक्षराचा समावेश आहे. याला द्विसंकर म्हटलं. याच्यामध्ये काही हिरवी बीजे आहेत आणि त्याच्यामध्ये काही पिवळी बीजे, अशा 2 ज्या रंगाचा इथे समावेश याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे.